तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज एनफील्ड या चॅनलवरती. तर आज काय मी सकाळपासून व्हिडिओ वगैरे काय ब्लॉग वगैरे बनवलं नाही, कारण कुठे गेलोच नव्हतं. गोट्यातलं काम झालं आणि मी घरी आलो डायरेक्ट. तर आता परत चाललो आहे गोट्यात. म्हैशी आल्यात का बघायला. 2 वाजलेत आणि आज आमच्या भराडीखाली पूजा. तर जातो आधी म्हैशी वगैरे आहेत का बघतो आणि आता परत मी वरती जाणार आहे. जेवण झालं की वरती जाणार आहे बागेमध्ये, कारण गेलो नव्हतो आज, कंटाळा म्हणून आणि अंग दुखत होतं म्हणून गेलो नाही. मग आता म्हैशी आहेत काय बघतो आणि जातो परत वरती. थांबा. तर म्हैशी काय अजून आल्या नाहीत, तर आता बघतो. मी आधी जेवायला जातो. भराडीखाली जेवण आहे आमच्या, तर जेवतो आणि नंतर वरती बागेमध्ये जातो. आज काय जेवढं कट करता येईल तेवढं करेन. सकाळी अंग वगैरे दुखत होतं त्याच्यामुळे मी गेलो नाही. तर आता जातो, जेवतो आणि तो म्हैशी काय अजून आल्या नाहीत. मग अशी होत्या इकडे मागे आमच्या शेती आहे ना तिकडे, आता काय दिसत नाहीत. तर बघतो, आल्या तर बांधेन, नाही तर जाईन. जेवढं होईल तेवढं होईल. चलो. ते तिकडे जेवण चालू आहे. आता मी जातो, हातपाय वगैरे धुतो आणि पटपट ते दाखवतो जवळ जाऊन. पण तिकडे चाललोच आहे. तर माझं तर जेवण वगैरे झाले आणि तिकडे जेवायला पण वाढले नाही. माझ्या आता म्हैशी आल्यात, त्यांना नेऊन बांधतो, गवत वगैरे घालतो. नंतर दूध पण काढायचं 5:30 वाजता. दाखवतोय बघा, 4 जणी आल्यात दुधाच्या आहेत त्या. दाखवतो थांबा. 1 2 3 4. ए चल चल, चलो. यांना नेऊन आता बांधतो. ऊन तर काय मस्त लागतं एकदम, कडक एकदम. बांधतो नेऊन त्यांना पटपट. बघा शिकार करते मॅक्स. हे मॅक्स, ऐ ए मॅक्स, ऐ. बघा दुपारी किती माणसं होती ना तिकडे, आता कोणच नाही बघा. घरात आहे ना फक्त खायला येते आणि झोपायला बस, नाही तर दिवसभर गाय होई बघा. आता पण कशी पळ काढते बघा. एक नंबर ती चॅप्टर आहे. अजिबात थांबत नाही. मी बोलवलं तरच येते, बाकी कोणाला धूप नाही घालत. मॅक्स हाय फिमेल, नाव आहे मेलची. डेंजर ना. तर आत्ता मी चाललो माझ्या डेली रुटीनला, म्हणजेच दूध काढायला. कारण आज वरती नाही गेलो मी, कंटाळा केला जायला जायचा. कारण जेवलो ना दुपारी लेट. मी कधी दुपारी जेवत नाही, भरपूर दिवस झाले दुपारचं जेवत नाही. भाकरी खाल्ली की डायरेक्ट रात्री जेवतो. ते भात खाल्ला दुपारी, ते होतं पूजा की काहीतरी त्याचा, ते पूर्ण जाम होऊन गेलो. त्यामुळे वरती गेलोच नाही. सुस्ती आली, मग मोबाईल बघत राहिलो, तो वेळ गेला. मग आत्ता म्हटलं जाऊन दूध काढूया, कारण 5 तर वाजलेत. 6 सव्वा 6 वाजता जायला लागतं, निघून जायला लागतं सौंदर्याला म्हणून. तर आता जातो, दूध वगैरे काढतो. वातावरण किती मस्त आहे बघा. थोडाच मळब आले, दाखवतो तुम्हाला. थोडंसं मळबसारखं दिसतंय ना. किती सुंदर वातावरण आहे, मस्त वाटतं ना.
एस्थेटिक. थंडी आहे ना आत्तापासून जाणवायला लागली आहे. सकाळी पण बेकार थंडी पडलेली. आत्ता आहे ना मस्त जाम थंडी पडते. पहिली अशी पाळायची ना सलग, पण आत्ता आजकाल तर काय बेकार पडते थंडी, एकदम खतरनाक. सकाळचं उठायलाच होत नाही. आमचं घर कसं पॅक आहे ना, समोरचा दरवाजा पण आमचा मजबूत आहे, त्याच्यामुळे असं आम्हाला आतमध्ये काय जाणवत नाही. पण घराच्या बाहेर आलं ना बाबा बेकार. तर आता जातो, दूध काढतो आणि हा काय आपला ब्लॉग आहे तो आम्ही इकडेच संपवतो. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.